घड निघताना आदल्या दिवशी जेव्हा बघितलं राहुल, त्या दिवशी खूप चांगला माल होता आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा पाऊस झाला, पहाटेपासून पाऊस लागला, घडच गायब, घडच नाही. बरं, त्या गोष्टीसाठी आपण काहीच करू शकत नाही. निसर्गासमोर आपण कुठलीही गोष्ट करू शकत नाही. पण तरी मला वाटतं, म्हणजे माझे होप्स असे, क्लायमेट समवॉट क्लिअर झाल्याशिवाय छाटणी करू नका. अतिशोक्ती नाही आहे, करू नका छाटणी, काही फरक पडत नाही. पोळा होणार नाही, गोळा होणार नाही, काही होणार नाही. यावर्षी कुठलाही पोळा होणार नाही मार्केटमध्ये. तुम्हाला मी एक आनंदाची गोष्ट सांगतो की ह्यावर्षी सांगलीचे सगळे, सांगली बिजापूर वगैरे, तिथं आम्ही बघितले कोल्ड स्टोअर सगळे खाली आहेत. सगळे कोल्ड स्टोअर रिकामे आहेत. जे 3-3, 4-4 वर्ष रिकामे होत नव्हते, नंतरचे माल विकावा लागायचे, कोल्ड स्टोअरमध्ये जागा राहत नव्हती. म्हणजे काय, बेदानासाठी इतकं चांगलं मार्केट अवेलेबल झालेले आहेत. आणि 20 ते 30%, मारुती नानांनी सुद्धा परवा सांगितलं की उपाध्यक्ष आपले MRDBHचे, की 20 ते 30% जे टेबल ग्रेप्सचं जे क्रॉप आहे, हे डायव्हर्ट टुवर्ड्स रेजिन्समध्ये होणार आहे. त्यानंतर आपल्याकडे असलेले DPC क्रॉप येऊ द्या ना मार्केटमध्ये एकत्र, काही फरक पडत नाही, काहीच नाही. फक्त आता चान्सेस असं आहे की परवाच्या दिवशी परत नेजी सरांनी थोडेसे प्रेडिक्शन स्ट्रॉंग सांगितले, तरी पण 3 दिवस मिळाले नाही उघडे, तर आता छाटायला हरकत नाही. थोडंफार वापसे आल्यानंतर छाटा. सॅच्युरेशन कंडिशनला छाटू नका. सॅच्युरेशन कंडिशनला स्मॉल आणि मिडियम घड अजिबात राहू शकत नाही. थोडाफार वापसा येऊ द्या, वापसात छाटा, बरोबर. तर ही एक काळजी घ्या. त्याच्यामुळं मी कधी छाटू, काय छाटू, ऑक्टोबर येईल, नोव्हेंबर होईल, हा काही विषय नाही. इनमीन आपल्याला ते त्या गोष्टी ज्ञात आहे मला, की इनमीन आपल्याला 21-22 दिवस ऑक्टोबरचे फक्त मिळतात, बाकी दिवाळीमध्येच जाऊ राहिले. पण जा नोव्हेंबरमध्ये जा, थोडंसं नोव्हेंबरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काही अडचण येणार नाही. थोडंसं फक्त पुढे गेल्यानंतर ह्यावर्षी परत आत्तापर्यंत न अनुभवलेली थोडीशी थंडी आपल्याकडे वाढू शकते. तिथं प्रिकॉशन घ्यावं लागते. मग तिथं प्रिकॉशन काय घ्यावं लागतील, तर आपल्याला कामगतीकडे थोडंसं लक्ष चांगलं ठेवावं लागेल. त्यानंतर स्प्राउटिंगसाठी वेगवेगळे प्रयत्न करावे लागणार आहेत आणि इरिगेशन प्रॉपर द्यावं लागणार आहेत, बरोबर. त्यानंतर हे जनरल आहेत. हा एक जमिनीतील ओलाव्यानुसार आपण इथ्रिलचं स्प्रेइंग घेतलं पाहिजे. ह्या इथ्रिलच्या बाबतीत सुद्धा खूप कन्फ्युजन आहे. मला एक गोष्ट समजतच नाही, प्रत्येक वर्षी हा प्रश्न येतोच, कसं काय pH कशाने कंट्रोल करायचा, प्रत्येक वर्षी बरं का. म्हणजे 25-25, 30-30 वर्ष आपल्याला शेती करायला झालेली आहेत आज. म्हणजे माझ्यासोबत जर असतील माझ्या वयाचे, तर ते 25-30 वर्ष झाले त्यांना शेती करायला. मग हा परत pHचा विषय येतो कुठून. कोणी म्हणतं पोटॅशियम बायकार्बोनेटने pH कंट्रोल केला पाहिजे, कोणी म्हणते 52-34ने केला पाहिजे. आता परत कोणीतरी काहीतरी pH कंट्रोलर त्यात घालायला लावतं. सिम्पल आहे ना, इथ्रिलचा जर pH तुम्हाला 2 ते 2.5 मिळतोय, तुम्हाला तो 4-4.5ला रिझल्ट देणार आहे. जर 0.34चा pH तुम्हाला डाऊन होत 4पर्यंत येणार आहेत, तो इथ्रिलला मॅच करण्यासाठी तो 4 ते 4.5चा pH आपल्याला आणणं एवढं योग्य नसेल समजत, ते इथ्रिलमध्ये 2-2.5 ग्रॅमनी, 500नी, 200ला 500नी 32-34 टाका. चांगल्या प्रकारचे ॲडजॉइंट घ्या, बरोबर, आणि स्प्रेइंग करा, काही फरक पडत नाही. फार कन्फ्यूज होऊ नका. तेवढी एनर्जी आहे ना, मी सांगेल त्या ठिकाणी वापरा, ठीक आहे. त्यानंतर हे जे प्रकार आहेत, ठिबक संच, फवारणी यंत्र, स्वच्छता वगैरे, या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या लवकरात लवकर आत्ताच करून घ्या. पुढच्यासाठी ठेवू नका. पुढं खूप कामं आहे आपल्याला. लेबर नसले तर स्वतःला फेल काढावं लागेल कदाचित. येणाऱ्या सीझनसाठी आपली रणनीती ठरवा. ही जी गोष्ट आहे शेवटची, ही सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि ह्याच प्लॅटफॉर्मला मी मागच्या वर्षीसुद्धा ही गोष्ट सांगितलेली होती. आपण दुसऱ्यावर विसंबून कशासाठी राहायची. मला माझी रणनीती ठरवता आली पाहिजेत ना, मला माझ्या तारखा ठरवता आल्या पाहिजेत. परवाच्या दिवशी मी सांगलेलो होतो, म्हणजे खरोखर 20 तारखेला 20 तारखेचा प्रश्न सांगलेलो होतो. मनराजुरीत एक गोष्ट ऐकली, 500 रुपये फीस घेतात आणि तारखा काढून देतात. अरे काय, आपण तारखा काढा, टेंटेटिव्ह तारखा काढा. मला कशा पद्धतीनं कामगत करायची एका पेजवरती उतरवा. मला स्प्रेइंग कसं घ्यायचं आहे एका पेज. प्रत्येक चर्चा सत्राला आपण जातो, तिथं स्टॉल लावलेले असतात. मग त्यांच्याकडून माहिती घ्या, कुठला केमिकल कुठं फिक्स होईल, कुठलं केमिकल आपण कुठं पोझिशनिंग करायला पाहिजे, दावणीसाठी आपण काय वापरलं पाहिजे, त्यानंतर ह्यावर्षी करपासाठी आपण काय वापरलं पाहिजे. ही टेंटेटिव्ह रणनीती तर ठरवा. आणि जर खूप कन्फ्युजन नंतर झालं तर मग त्यांना विचारा, पण तोपर्यंत काहीतरी तर करा, आहे का नाही. तर ही जी शेवटपर्यंतची आहे ना, एक रणनीती ठरवा. मला असं 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 करायचं आहे, करेक्ट.
बोर झाले तर टाळ्या वाजवा, बोर झाले तर टाळ्या वाजवा. हा, छाटणी. मगाशी मी सांगितलं वापसा असणे अत्यंत आवश्यक आहे. 2% महत्व आहे फक्त. टेक्निकली जर गेलं तर तुम्ही तो ग्राफ जो बघितला असेल त्यामध्ये छाटणीला फक्त 2% महत्व आहे, पण 100% यावर्षी नुकसान होऊ शकते छाटणी रॉंग झाली तर. म्हणून काडीचं परीक्षण करून घ्या. काडी सरळ छाटा, तिरप्या तारप्या काड्या छाटू नका. मागच्या वर्षी पण हा विषय घेतला होता. कवळ्यात छाटू नका. डिसीज प्रेशर खूप हाय आहे, कवळं अजिबात छाटू नका. अनालिसिस केलं त्यामध्ये असं दिसलं कवळ्या फुटींमध्ये सुद्धा माल आहेत, बरोबर आहे, पण त्याची अपेक्षा करू नका. ते एक तर टिकत नाही आणि ते लवकरात लवकर तिथं करप्याची लवकर एंट्री होणार. तुम्ही कवळ्या फुटी जर ठेवल्या ना 100% करप्याची एंट्री होणार तिथं. त्यामुळं त्या कवळ्यामध्ये छाटू नका. खालचं ह्या एक सारखेपणा आणण्यासाठी आहे ना, तो जिथं जिथं एक सारखेपणा दिसेल ना तिथे तिथं समजायची या स्टेजेसकडे लक्ष ठेवायचं. पुढचा जो आपला बेरीज सारख्या मिळायला पाहिजेत ना, सारखी साईज मिळाली पाहिजे, व्हेरिएशन नको, सारखं इलॉंगेशन मिळालं पाहिजे, ते ह्या कामगतीचं महत्त्वाचं आहे बरं का. एक सारखेपणा ते पुढे पुढे तुम्हाला लक्षात येईल. त्यानंतर पेस्ट अगोदर येणाऱ्या ज्या गरजेनुसार सारख्या काढणे आवश्यक काढ अगोदर येणाऱ्या ज्या फुटी आहेत ह्या पेस्ट नाही का, तिथे हाताने जर पेस्ट करणार असेल तर प्राकर्षाने तिथं लक्ष ठेवा. गोळा बुडलाच गेला पाहिजे. एकतर आपल्याला ह्यावर्षी पेस्ट ही खालपासून वरपर्यंत करावं लागणार आहे. मेसेज देताना सांगू नका की 2 डोळ ठेवा म्हणून. आपले माणसं मग तिथं 4 डोळ ठेवतील. खालून चोळायला लावा, त्यांना अगदी बुडापासून चोळायला अशक्य आहे, ते 2 डोळ सोडणारच आहे, बरोबर आहे. त्यामुळं मेसेजेस देताना असं द्या की खालून चोळायला लावा, कारण खालच्या डोळ्यांमध्ये खूप चांगला माल आहे. त्यानंतर उत्तम कव्हरेज हा प्रकार जो आहे स्प्रेइंगमध्ये, बऱ्याचशा वेळेस आपण काय म्हणतो की स्प्रेइंग केल्याने स्प्राउटिंग चांगलं होते, पण त्यावेळेची त्या माणसांची जे स्प्रेइंग करतात त्यांची मानसिकता कशी याच्यावरती डिपेंड आहे. कालच बाजार झालेला आहे आणि तुम्ही आज त्यांना जर स्प्रेइंग करायला लावलं तर स्प्रेइंग चांगलं नाही होणार, बरोबर. बाजारच्या दिवशी स्प्रेइंग करायला लावू नका, त्याला बाजारला जावं लागतं. आणि दुसऱ्या दिवशी स्प्रेइंग करायला लावू नका, त्याचे कारण तुम्हाला माहिती आहे. 2 दिवस टाळा त्यासाठी. हां, त्यामुळे त्यानुसार त्याचं नियोजन करा. काडीच्या जाडीनुसार व वातावरणानुसार प्रमाण त्याचं ठरवा. आत्ता सध्या तुमच्या जर एक लक्षात आला असेल की काडी अशी वाकून जर बघितली तर खूप अशी कडक नाही वाटत आहे, लुसलुसीत काडी आहे, बरोबर आहे का नाही. म्हणजे दरवर्षी आपण काय विचार करायचो, हे बघा द्राक्षाचं झाड हे वेलवर्गीय आहेत, ही गोष्ट बरोबर आहे का, पण काडी वेलीसारखी वाकत नव्हती. ह्यावर्षी ती काडी वेलीसारखी वाकते, बरोबर. त्यानंतर डोळ दाबून बघा. आता उद्या सगळ्यांनी गेल्यावरती डोळ दाबून बघा, डोळमध्ये जातात ते, बरोबर. ठीक आहे, माल तयार होण्याची परिस्थिती मध्ये असते, पण डोळमध्ये जातं याचा अर्थ खूप कॉन्सन्ट्रेशननी हायड्रोजन सायनामाइड वापरायची गरज नाही आहे. आम्ही 23+1 वगैरे 24+1 या पद्धतीनं घेऊन आणि 3-4% तुम्ही हायड्रोजन सायनामाइड वापरलं तर चांगल्या पद्धतीनं तुम्हाला स्प्राउटिंग मिळू शकतं. त्यामध्ये मजुरांची जरा तुम्ही व्यवस्थितपैकी सुरक्षा ठेवा. त्यानंतर स्प्राउटिंग अगोदर येणाऱ्या फुटी ह्या कारल्याच गेल्या पाहिजे. एक माणसाचं काम फक्त 2 एकरचा जर प्लॉट असेल ना, सकाळी प्लॉटमध्ये फिरता सुद्धा एक माणूस आरामशीर घरचा माणूस ते लवकर येणाऱ्या ज्या फुटी आहेत त्या काढू शकतो. त्या ठेवू नका. कदाचित ती घडाची जरी असेल तरी ती ठेवू नका, कारण सगळ्यात पहिलं डिसीज तिथे येणार. त्यानंतर दुसरी गोष्ट, मागच्या फुटींना सुद्धा चांगला जोम येणार. आता बऱ्याचपैकी विचारणं होते नायट्रोजन द्यायचं का, काही करू नका. छाटाच्या वेळेस लक्षात येत नाही मी नायट्रोजन दिले पाहिजेत का. आज कुणाला माहिती आहे माझ्या वेलेला एवढं नायट्रोजन लागतंय स्प्राउटिंगला, कोणीच नाही, सगळे ब्लँक आहे. तर मग थोडंसं थांबा. नायट्रोजन कधी द्या, ज्या वेळेस स्प्राउटिंग होईल, ज्या वेळेस शेंगदाण्याच्या आकारात येईल आणि तुम्हाला वाटेल थोडंसं व्हेरिएशन आपल्याकडे दिसतंय किंवा कापसाळेल जी स्टेज असेल त्या स्टेजला तुम्ही नायट्रोजन देऊ शकता कॅल्शियम नायट्रेटच्या स्वरूपात. अगोदरच नायट्रोजन लोड करून ठेवू नका. हां, कमकुवत घड ते लक्षात ठेवा. वान्स फूट हा एक महत्वाचा विषय, सगळ्यांनी ही गोष्ट ध्यानात ठेव. जे एकदाच फेल काढली पाहिजे हे ह्यावर्षी विसरूनच जा. एकदा फेल नाही काढायची कोणालाच, कुठल्याही परिस्थितीत नाही काढायची. कारण द्यायचे नाही.
माझ्याकडे लेबर नाही, आज अवेलेबल आहे, उद्या राहतीलच असं आहे असं नाही. हे कारण ह्यावर्षी अजिबात नाही. स्वतःला सुद्धा कारण देऊ नका अजिबात. माल जर पाहिजे असेल आणि माल आहे तर माल आहे, ह्या वर्षीचं स्लोगन लक्षात ठेवा तुम्ही. हां, त्यामुळे माल जर पाहिजे असेल तर एकदा फेल काढून जमणार नाही, तुम्हाला 2-2, 3-3 राऊंड मारावा लागणार आहेत. मग मला जर विचारलं तर पहिल्यांदा फेल कसं काढू, तर मला 3 गट ठेवायचे आहेत. असं अगर नसतं, मला 3 गट ठेवायचे आहेत. बरं, माझ्याकडे एकच गट निघालं तर काय करणार आहे, तर मला 1 फेल ठेवायची. माझ्याकडे 3 गट निघाले एखाद्या काडीवरती तर मला 3 ठेवायचे आहेत. आणि माझ्याकडे घडच नाही निघाले एखाद्या काडीवरती तर मला 2 फुटी ठेवायचे आहेत. बरोबर, म्हणजे मला 2 फुटी कंपल्सरी आहे आणि 3 गड कंपल्सरी आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला बरोबर चौथ्या दिवशी परत एकदा विरळणी करायची आहे आणि मग आपले कॅल्क्युलेशन 2-2चे बसवायचे आणि त्याच्यानंतर परत चौथ्या दिवशी परत एकदा विरळणी करायची. एकदम विरळणी करू नका, बारीक गट टिकणार नाही, मिडियम गट अजिबात टिकणार नाही. बरं, प्लॉट बिगरवर येतील, अजिबात त्या गोष्टीच्या भानगडीत पडू नका. तुम्हाला हळूहळू 2-3 राऊंड देऊन आणि काढायचे. याचे खूप चांगले उदाहरणं आमच्याकडे. लोकांनी अक्षरशः 7-7 आणि 8-8 घड येण्यासाठी दिसण्यासाठी 3-3, 4-4, 5-5 वेळेस फेल काढलेले लोक आमच्या समोर आहेत आणि त्यांची अचिव्हमेंट खूप चांगली आहेत. एकदा घड हातात आल्यानंतर मग तुम्हाला तो जोपासता येतो, तेवढी लांबी ठेवता येते, तेवढी मनीसंख्या ठेवता येते, पण एकदाचा घड हातात तर येऊ द्या. हां, तर ह्या पद्धतीने नियोजन करा. हे करत असताना निश्चितच लिप इंडेक्सचा विचार करा. 2.5 लिप इंडेक्स आपल्याला इलॉंगेटेड व्हरायटीमध्ये कंपल्सरी आहेत, कारण तिथं वजनं चांगले मिळतात. त्यामुळं पानांची संख्या आपल्याला चांगली पाहिजे. कोणाला जर लिप इंडेक्स कसा काढायचा ते पाहिजे असेल तर याचा फोटो काढून घ्या. आणि सिंक आणि सोर्स हा जो विषय आहे हा मेंटेन राहिला पाहिजेत. मागच्या वर्षी एक स्टेज अशी आली होती, कुणाला जाणवलं का मागच्या वर्षी असं की एका ओलांड्यावरती माल कमी आहे, एका ओलांड्यावरती माल कमी आहे, फुटी कमी आहेत आणि दुसऱ्या ओलांड्या, मी डायरेक्ट ओलांड्याचा विषय झाड तर सोडा, दुसऱ्या ओलांड्यावरती माल खूप चांगला आहे, फुटी खूप चांगल्या आहेत, तर दोन्हींच्या क्वालिटीमध्ये बदल पडला होता का? तर मागच्या वर्षी ही परिस्थिती दिसली. जिथं फुटी वगैरे एकदम चांगले आहेत, कॅल्क्युलेटेड ठेवलेले आहेत, तिथं माल चांगले तयार झाले आणि जिथं आपण अंडर लोड किंवा अंडर फुटी ठेवलेले आहेत ते तिथं माल तयार व्हायला मागच्या वर्षीची अडचण होती. त्यामुळं तिथं ह्या लिप इंडेक्सनुसार किंवा आपल्या, आता हा विषय कसा आहे, तुम्ही म्हणाला अरे आधी मालाची चिंता आहे, पण आजच तुम्ही ह्या गोष्टी विचार करू राहिले तर मी काही परत तुमच्या समोर येणार नाही, त्यामुळे ह्या गोष्टी सांगणं मला कर्तव्य आहे त्याचं. प्रीब्लूमची जी अवस्था आहे त्यामध्ये घड पोपटीतून हिरवा होताना तिथं प्रीब्लूम करावी. बऱ्याच वेळेस आपण पुढं जातो, ठीक आहे, पुढं गळीकुजेचे म्हणजे फ्लॉवरिंगमध्ये नेक्रोसिस जे ते टाळण्यासाठी आपण ह्या गोष्टी जपतो, थोडंसं पुढं 27-28 किंवा दोड्यापर्यंत जातो, पण ती पण मानसिकता ठेवा की दोड्यापर्यंत गेल्यानंतर आपल्याला व्हेरिएशन येणार आहे, व्हेरिएशन येतील. मण्याचा घडाचा दांडा जाड झालेला दिसेल, ती तयारी असेल तर थोडंसं पुढे जा, परंतु घड पोपटीतून हिरवा होत असतानाच आपण तिथं प्रीब्लूम केली पाहिजे. इलॉंगेटेड व्हरायटीच्या बाबतीत एक प्राकर्षाने जाणवतं की भरपूर लोक जे आहेत ते घड ताणवण्यासाठी खूप मोठा जीए वापरतात. बरं, काय झालं, आमच्याकडे जे आहेत ना, आमचा जो भाग आहे हा खूप पहिल्यापासून इलॉंगेटेडमध्ये, त्यामुळे त्यांना जीए किती वापरावं हे माहिती आहे. पण जे नवीन नवीन लोक इलॉंगेटेडमध्ये ग्राफ्टिंगमध्ये झालेले आहेत, यावर्षी अनिष्काचं ग्राफ्टिंग खूप मोठं झालं, त्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. त्यात एकदम त्या गोष्टी एकदम महत्त्वाच्या आहे. पण खूप हातभर घड करून घडाचं स्ट्रक्चर नाही बनणार. तुम्ही जर जीए जास्त वापरला तर तिथून पुढं तुम्ही गळीकुजीला आमंत्रण दिल्यासारखं ते समजा तुम्ही, कारण दांडा जर जाड झाला तर गळ होणार आणि गळ झाली तर कूज होणार. 5 आणि 10 PPMनी जेवढं स्ट्रेचिंग होईल ना तेवढं काम करा. फार मोठा घड बनवण्यात अर्थ नाही, फार पाकळ्या सोडण्यात अर्थ नाही. मगाशी जो पहिल्यांदा जो प्लॉट दाखवला त्याच्या वरच्या 2-2 पाकळ्या मारलेल्या आहेत, 2-3 पाकळ्या मारलेल्या आहेत. याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या की घडाचं स्ट्रक्चर कसं पाहिजे. आणि इलॉंगेटेडच्या बाबतीत मण्याला मणी जर असेल तरच व्यापारी ॲक्सेप्ट करतो, अदरवाईज व्यापारी ते ॲक्सेप्ट करत नाही. किती चांगला माल हो, साखळी मालाला कोणी विचारत नाही, त्याला ते क्रेट लावताना व्यवस्थित बसलं पाहिजे, कस्टमरला दिल्यानंतर भरगच्च घड दिसला पाहिजे, म्हणजे बेरे ड्रॉपिंग सुद्धा होणार नाही ट्रान्सपोर्टिंगमध्ये. तुम्ही बघितलं असेल ना, बांगलाचे व्यापारी हे सगळं बघतात, साखळी बाजूला टाकतात म्हणून. तर साखळी करू नका, ते साखळी आपण करतो, आपण जास्त जीए वापरतो, स्ट्रेचिंग जास्त करतो आणि ते साखळी होतात, बरोबर. तर हा प्रयत्न करू नका. 40 ते 50 मिली CPPU 200 लिटर पाण्यासाठी वापरा. त्यांनी काय होतं माहिती आहे का, मनाचा देठ मजबूत बनतो आणि पुढे गेल्यानंतर आहे ना गळीचे परिणाम मिळत नाही.
बरोबर. आपल्याला गळ नको आहे ना ते परिणाम मिळत नाही. त्यानंतर शेंड्याचा खूपच प्रॉब्लेम असेल, हँडडीप करायची. प्रत्येकाने यावर्षी हँडडीप करायची. लॉजिक्स लावायचे नाही, माझं 100 एकर क्षेत्र आहे आणि मी हँडडीप कसं करू, माझ्याकडे लेबर नाही, मी हँडडीप कसं करू. अजिबात नाही. तुम्हाला करायची तर हँडडीपच करायची एवढं वर्ष. बरोबर. कारण एका माण्याचा किंवा एका बंचचा सुद्धा लॉस यावर्षी झाला नाही पाहिजे. माझी आठवण येईल तुम्हाला, त्यासाठी सांगू राहिलो मी तुम्हाला हे सगळं. त्यानंतर दोडा स्टेजला तळातले पानं काढा, गरज नसलेल्या फुटी काढा. दोडा स्टेजला मी सुपर 50 प्राईम आणि आस्को न्यूट्री म्हणून एक आस्कोफायलम नोडोसम बेस सिविड दिलेले आहेत. ROS साठी आपल्याला हे वापरायचे आहेत. काय असेल बरं ROS? किती लोकांना ROS माहिती आहे? टेक्निकल टर्म आहे, पण ऐकलेलं आहे कधी? रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पेसिस. सगळ्यात मोठा जर स्ट्रेस बागेला जर असेल, 365 दिवसामधला सगळ्यात मोठा स्ट्रेस बागेला जर असेल तर तो फ्लॉवरिंग मधला आहे. बरोबर. कारण त्याला फ्लॉवरिंग म्हणजे रिप्रोडक्टिव्ह स्टेज असते, त्याला ते बाळ जन्माला घालायचे असतात. बरोबर. आणि तिथं खूप मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेटची आवश्यकता असते आणि त्या स्ट्रेसमध्ये झाड ROS तयार करतं, रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पेसिस. म्हणजे काय, ज्या गोष्टींची गरज नाही आहे सिस्टममध्ये त्या गोष्टी तयार करते. आणि ROS आहेत ना, हे टिश्यूजवरती टिश्यू डॅमेज करायला लागतात. कुठल्याही असो, प्लांटच्या कुठल्याही भागाच्या कुठल्याही टिश्यू असो, ह्या डॅमेज करायला लागतात. आणि जे आस्कोफायलम नोडोसम असतं, जसं प्राईम आणि आस्को न्यूट्री, हे जे आहेत त्यामध्ये असलेले जे कंपाऊंड्सचे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, हे त्याला अँटीऑक्सिडंट म्हणून कामे पडतात. आणि याला सर्च करा गुगलवरती, तुमचं हे सगळं मेकॅनिझम तुम्हाला येईल. नाही तर आपण काय सिविड म्हटलं का काही सिविड मुळातच आपल्याला कुठलं सिविड कुठल्या स्टेजला वापरलं पाहिजे हे खरोखर इंडस्ट्रीमध्ये मी म्हणेल 10% लोकांना सुद्धा माहीत नाही. आणि आम्ही सांगतो याच्यावरती, त्यांना असं वाटतं हे काहीतरी मार्केटिंग होतं. नाही, पण काय करणार, आता तळमळ भरपूर आहे, पण आपली इंडस्ट्री खूप पुढे गेलेली आहेत, आम्ही त्या मानाने खूप मागं राहिलेलो आहेत. तर ह्या गोष्टी समजून घ्या. रिप्रोडक्टिव्ह स्ट्रेस असं जरी लक्षात ठेवलं ना तुम्ही, तरी तुमच्या लक्षात येईल. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस, फुलोरावस्थेत गळकूज म्हणजे बंच नेक्रोसिस हे होऊ नये म्हणून स्प्रेद्वारे हवेचा परिणाम कशामुळे होत असेल, या गळीकुजीचं काय आमंत्रण, कोण आमंत्रण देतं, हे सगळे दिलेले आहेत बघा. स्प्रेद्वारे हवेचा परिणाम, मण्यांचे देठ कमकुवत म्हणून मी तुम्हाला CPP वापरायला लावला. याचा अर्थ असे एकदम लाकडासारखे देठ करून ठेवू नका, नाही तर तोपर्यंत छाटणीच्या कात्री घेऊन, त्या दिवशी काकांनी सांगितलं ना, छाटणीच्या कात्री घेऊन माल काढावा लागेल. न्यूट्रियनचा समतोल, फॉस्फरस आणि कॅल्शियम आणि झिंक, इलॉंगेटेड वाल्यांनी झिंक याच्याकडे लक्ष द्या, कारण आपल्याला ऑक्सिजनची तिथं गरज असते. बरोबर. इथिलिनची निर्मिती जास्त होते. बऱ्यापैकी खूप काही फॅक्टर आहेत इथिलिन तयार होण्याचं. आपण फक्त म्हणतो की इथिलिन मारल्यानंतर फ्लॉवरिंगमध्ये गळकूज होते. नाही, एकच गोष्ट नाही आहे, त्याला 17 गोष्टी कारणीभूत आहे. तुम्ही स्प्रेइंग देतात ना आपल्याकडे, नाहीतरी इलॉंगेटेड व्हरायटीमध्ये काय होतं, GH स्प्रे देतोच आपण, पावडरी मिल्डूचे त्यामध्ये देतोच आहे, एखादा परत डाउनीचा स्प्रे काढूच राहिलो, न्यूट्रिएंट आपण देऊच राहिलो. सगळ्यात जास्त स्प्रे होतात आपले इलॉंगेटेड व्हरायटीमध्ये, सगळ्यात जास्त स्प्रे होतात. आणि ह्या स्प्रेइंगमुळे जे मनी ड्रॉपिंग होते, कमकुवत देठ असतात आणि स्टेज सगळ्यात कमकुवत असते ती, आणि तिथं जी मनी ड्रॉपिंग होतात ना, अशी जर सॅच्युरेशन कंडिशन आज आहे ती जर असेल तर त्या ड्रॉपिंगमधून पाणी यायला लागतं आणि तिथून कूच चालू होते. बरोबर. तर त्याकडे लक्ष द्या व्यवस्थित. आणि त्यासाठी अवश्य ॲझोक्सोस्ट्रॉबिन आणि डायफेनकोनाझोल जो एक केमिकल एकत्र आहे, बरोबर, अमिस्टा टॉप, याचा 50% फ्लॉवरिंगला एक स्प्रे असू द्या लक्षात तुमच्या. तो मी यात टाकलेलं नाही आहे. पाण्याचा योग्य वापर करा. जास्तही पाणी नको, कमी पाणी नको. जैविक अजैविक ताण. पाण्याचा एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला की याचा डायरेक्टली संबंध पाण्याशी, इलॉंगेशनचा डायरेक्टली संबंध पाण्याशी. मागच्या वेळेस पण हा विषय सांगितला होता मी. सगळ्यात जास्त कार्बोहायड्रेट खर्ची होणारी स्टेज ही फ्लॉवरिंगची. बरोबर. जर आपण फ्लॉवर म्हणजे तिथं काय होतं, कार्बोहायड्रेट्स आपल्याला बिल्ट पाहिजेत, जास्त पाहिजेत. एक तर सूर्यप्रकाश पाहिजेत, फार सॅच्युरेशन कंडिशन नको, तर खाली स्ट्रेस पण नको पाण्याचा. आणि अशा परिस्थितीत जर स्ट्रेस जर असेल, आपण बऱ्यापैकी काय म्हणतो माहिती आहे का, कोणतरी आपल्याला सांगतं की बाबा नाही, इलॉंगेशनसाठी तुम्ही पाण्याचा ताण दिला पाहिजे, गळीसाठी तुम्ही पाण्याचा ताण दिला पाहिजे. मग अशा केसमध्ये काय होतं, झाड काम करत नाही.
ज्या वेळेस पानामधून पाण्याचं उत्सर्जन होईल, इव्हॅपोट्रान्सपिरेशन होईल, त्यावेळेस वातावरणातला जो कार्बन आहे तो पानामध्ये येईल, म्हणजे सिस्टममध्ये येईल. आणि कार्बोहायड्रेटची व्याख्या काय आहे? C6H12 आणि O6. म्हणजे याच्यात कशाचं समीकरण आहे? एकतर कार्बन डायऑक्साईड आणि प्लस पाणी H2O, म्हणून तो कार्बोहायड्रेट्स तयार होतो. मग पाण्याचं उत्सर्जनच झालं नाही पानामधून, तर कार्बन डायऑक्साईड कसं काय येईल मध्ये? म्हणून पाण्याचा ताण देऊ नका. मागच्या वर्षीचं एक उदाहरण सांगतो. आमच्याकडे वाटपाडे म्हणून एक शेतकरी आहेत. शुभ नाम काय? संदीप वाटपाडे, शिरवाड्याला. कोणाच्या ओळखीचा असेल तर त्यांना विचारा. ह्या संदीप वाटपाड्यांकडे SSNचा प्लॉट एकदम चांगला माल बर का. अचानक दोडा स्टेजला गळायला लागला आणि त्यांनी मला फोन केला. मी थोडंसं लाईटली घेतलं, दोडा स्टेजला गळतोच प्लॉट, तर गळत असेल म्हणून मी अजिंक्यला पाठवलं. म्हटलं जा रे बघ. मी थोडासा त्या दिवशी आराम होता आणि अजिंक्यने मला तिथून फोन केला, खरोखर प्लॉट गळतोय बरं का. उठलो 3 वाजता नाशिकहून आणि सरळ गाडी काढली प्लॉटमध्ये. तिथे गेल्यानंतर मलाही समजेना यार काय काय होतंय. मला असं वाटायचं याने भरपूर मोठ्या प्रमाणात जे वापरला असेल, काहीतरी कारण असेल. मग पावडा आणायला लावलं आणि जेव्हा बोध उकरला, वरचा पोर्शन आहे हा जेव्हा बाहेर काढला, त्यावेळेस बघितलं तिथले टोटल रूट ड्राय, 100% ड्राय. परत विचार करायला लागलो, हे मुळे एवढ्या वरती आल्या कशा? तर त्याचा प्लॉट आहे ना खाली येत, आजूबाजूचं सगळं पाणी आहे ना त्याच्या प्लॉटमध्ये येतं. आणि बोध चांगले मारून घेतलेले होते त्यांनी. ज्यावेळेस मला ती केस सांगितली तर पाणी सगळे येतं, मग बोध चांगले उंच करून ठेवले होते बापू. आणि त्याच्यात योगायोगाने काय झालं, वापसा यायचा ना तो बोधाच्या वरतीच यायचा. आणि खूप मोठ्या प्रमाणात रूट डेव्हलपमेंट तिथंच झाली त्या पावसाळ्यामध्ये, कारण वापसा वरतीच यायचा, खाली सॅच्युरेशन असायचं. आणि त्या रूट, ऍक्टिव्ह रूट सगळ्या ड्राय. मग काय करायचं, तर दररोज 1-1 तास पाणी द्यायला लावलं. फक्त पाण्यावरती 1-1 तास. म्हटलं हा वरचा लेअर भिजला पाहिजे. त्या 3 दिवसाच्या 3 पाण्याने प्रॉब्लेम सॉल्व, 100% सॉल्व. बांगल्याला माल गेला. खूप भारी अनुभव आहे वाटपाड्यांचा तो. तर हे लक्षात ठेवा, स्टेज दिल्यानंतर काय होतं, बरोबर. त्यानंतर सूर्यप्रकाशाचा अभाव, नायट्रोजन इथिलीनचे विनियोग होत नाही. कारण काय, क्लाउडी जर असेल, सूर्यप्रकाश नसेल तर त्या गोष्टी स्टोअर होऊन राहतात, त्याचा परिणाम गळी कुजवती होतो. तर या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात असू द्या. आता इलॉंगेटेड व्हरायटीमध्ये संजीवकांचा वापर, बऱ्यापैकी फोन असतात, काय वापरू, कसं इलॉंगेशन चांगलं मिळेल, खूप कन्फ्युजन, खूप जास्त. मग आता हे पुढचं आहे का, कॅलिप्ट्रा क्रॅकिंग स्टेज. म्हणजे काय का, बागेत कुठंतरी कडा सोडून मधला एखादा मनी क्रॅक दिसला, तिथं आपल्याला GA द्यायचा आहे सगळ्यात पहिला. आणि तो 10 ppm ने द्यायचा आहे. कशासाठी द्यायचा आहे, पुढच्या सगळ्या स्टेजेस तुम्हाला जर सारख्या याव्या असं जर वाटत असेल तर हा GA देणं खूप महत्त्वाचं आहे. हा GA नाही दिला, तुम्ही तिसऱ्या दिवशी जर 25-30% फ्लॉवरिंगला येत असाल तर तो चौथ्या दिवशी येईल. आणि जर तुम्ही हा GA दिला तर हा तिसऱ्याच दिवशी येईल. आणि त्यावेळेस एकच प्रायोरिटी असते, फ्लॉवरिंग लवकरात लवकर पास झालं पाहिजे. जर क्लायमेट चांगलं असेल तर तिथं हा GA देणं फार महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा, 10 ppm ने आपल्याला फक्त हा स्प्रे द्यायचा आहे. खाली लिहिलेलं पण आहे. हाच घड पुढील स्टेजेससाठी मार्क करून घ्या. जो घड मार्क बघितला ना तुम्ही, त्याला मार्क करून घ्या. म्हणजे पुढच्या ज्या स्टेजेस मी सांगणार आहे तोच घड जाऊन बघायचा, भलतेच घड नाही बघायचे. त्यानंतर दुसरा जो आहे 25-30% फ्लॉवरिंगचा हा आहे. याच्यामध्ये सुद्धा निरीक्षणमध्ये काय दिले आहेत, मागील घडातील आपल्या स्वतःच्या निरीक्षणानुसार, स्वतःच्या मित्राचे नाही, 25-30% मनी तडकलेले दिसतात का. मित्राला बोलवलं तर तो 50-60% म्हणेल, आपण स्वतःचे ऑब्झर्वेशन घ्या. तर तिथं 10 ppm GA आणि EDTA झिंक आपल्याला 0.5 द्यायचा आहे. झिंक कशासाठी द्यायचा आहे, तर ऑक्सिजन्स लेवल वाढण्यासाठी. मी तुम्हाला सांगितले इलॉंगेशनसाठी तुम्हाला ऑक्सिजनची फार गरज आहे. इलॉंगेटेड व्हरायटीवाल्यांनी फोटो काढून घ्या, कारण खूप कॉम्बिनेशन असतं बरं का. आणि कशानेच मिळत नाही, तुम्ही जे सटरपटर काहीतरी वापरत राहत त्यांनी नाही मिळणार. त्यानंतर मागचा देऊ का, बघा.
त्यानंतर 50-60% फ्लॉवरिंगमध्ये परत 10 ppm जी आहे आणि EDTA कॅल्शियम द्या तिथं, कारण त्या स्टेजला EDTA कॅल्शियमची खूप गरज असते. ॲक्च्युअल तिथं बोरॉनची खूप गरज आहे, बोरॉन पण बोरॉन सेटिंग वाढवतो. जर बोरॉन द्यायचं असेल तर ह्या वर्षीसाठी तुम्ही सेटिंग जरी वाढवली तर काय हरकत नाही. 1.5 बोरॉन द्या फक्त, जास्त त्याच्यापेक्षा जास्त देऊ नका याच्या कॉम्बिनेशनमध्ये. मी लिहिलेलं नाही आहे, पण बोरॉन दिल्याने परत तिथं पोलन ट्यूब डेव्हलप होतात, इलॉंगेशनला फायदा होतो. हे स्प्रे कशासाठी द्यायचे माहिती आहे का? इलॉंगेशनसाठी. म्हणजे काय, 2 गोष्टी मिळतात तिथं, सेल मल्टिप्लिकेशन होणार आणि सेल इलॉंगेशन होणार. दादांचं आगमन झालेलं आहे, दादांचं स्वागत करतो मी. तर त्याचबरोबर बाबा दादा पण आहे, त्यांचंही पण. तर हा जो 50-60% किंवा मी खाली 60-70% हे जे आहेत, यामध्ये उद्देश त्याचा लक्षात ठेवा का तिथं कॅल्शियम तुम्हाला भरपूर लागणार आहेत. खूप मोठ्या प्रमाणात सेल मल्टिप्लिकेशन होतं या स्टेजला आणि दुपटीनं होतं. म्हणजे त्याचा काउंट पण आहे, पण तो विषय घेतील तर ते दुपटीनं सेल मल्टिप्लिकेशन होत राहतं. आणि त्यामध्ये आपल्या हातात जर चांगला सूर्यप्रकाश असेल तर एक चांगला हत्यार म्हणून आपण GA बघू शकतो. आता ह्या ज्या गोष्टी आहेत ना, या वरच्या 50-60% फ्लॉवरिंग किंवा मी खाली 60-70% म्हटलेले आहेत, या होतात बरं का. 10-1% इकडे तिकडे तुम्ही धरून चाला. एवढं किनली ऑब्झर्वेशन आपण मनी वगैरे असे मोजून आणि टक्केवारी ठरवू शकत नाही. त्यानंतर हा जो आहे तो 80-90% फ्लॉवरिंग, त्यामध्ये परत उद्देश तर सारखाच आहे, पेशींची संख्या वाढवणे, लांबी वाढवणे. याच्यासाठी परत 10 ppm त्यामध्ये झिंक सल्फेट तुम्ही घेऊ शकतात. चांगल्या क्वालिटीचं झिंक सल्फेट घ्या 1 ग्रॅमनी. ह्या स्टेजला व्हरायटीनुसार 10 ते 15 लेबर जर असतील तर 10 ते 15 ppmचा जे हाताने बुडवलेला कधी पण इलॉंगेशनला सपोर्ट करतो. तुम्ही बुडवून बघा. जर आपल्याकडे लेबर असतील पण त्याच्यामध्ये बाकीचं काही घालू नका. काय होतं, आपण त्याच्यामध्ये स्टिम्युलंट वगैरे ह्या ज्या गोष्टी टाकतो, फारच गरज आहे, परिस्थिती क्रिटिकल आहे, त्यावेळेस तुम्ही त्यामध्ये स्टिम्युलंट टाकू शकतात, बरोबर. आणि तो किती 8-10 मिलीने, परंतु जनरलाइज करू नका. इथं जर तुम्ही GA बुडवलं तर त्याचं इलॉंगेशन खूप चांगलं मिळतं. पूर्वी आपली प्रॅक्टिस होतीच, आपण फ्लॉवरिंगमध्ये आपण बुडवायचो तर आपल्याला इलॉंगेशन तिथं चांगलंच मिळायचं 100%. आणि हे सगळं जे आहे ना, हे फोटोग्राफ हे आमच्या मागच्या वर्षीचे एक ठिकाणी गड सिलेक्ट करून आणि हे त्या पद्धतीने काढलेले आहेत. हे ॲक्च्युअल फोटोग्राफ्स आहे. इथे परत 100% सेटिंगला म्हणजे फ्लॉवरिंगला आपण परत 10 ते 15 ppm, इथं मी 5 ppm वाढवला तरी हरकत नाही आहे. आता हे सगळं 10 ppm जे बघितलं ना, बऱ्याच वेळेस आपले कन्फ्युजन असतं की मी जास्त ppmने GA घेतला म्हणजे माझ्याकडे खूप चांगलं इलॉंगेशन मिळेल, आणि हे कदाचित नाही. चांगले इलॉंगेशन, खूप सेटिंग, इलॉंगेशनला फटका, बरोबर. ह्या 10 ppmचा प्रॉब्लेमच असं होतो की याने सुटसुटीतपणाच असा येतो की तुमचं फ्लॉवरिंग एकदम चांगलं पास होतं आणि सेटिंग होत नाही, तुम्हाला परत गळीचे परिणाम परत चांगले मिळतात. आपण जर तिथं 15 आणि 20 ppmने जर GA घेतला ती इलॉंगेशनपेक्षा सेटिंग जास्त होणार, आणि सेटिंग झाल्यानंतर इलॉंगेशनला तुम्हाला फटका बसणार, कारण भरपूर मनी सेट होतात. जेवढे मनी कमी होतील तेवढे इलॉंगेशन तुम्हाला चांगलं मिळेल. तर त्यामुळे 10 ppmचे दिले. भले एखादा स्प्रे जास्त, वातावरण क्लिअर येतं आपल्याकडे, तुम्ही सकाळ संध्याकाळ स्प्रे द्या, खूप चांगलं टेम्परेचर आहे, 30-35 डिग्री सेंटीग्रेड बाहेर टेम्परेचर आहे, तर तुम्ही मधला विषय तर तिथं स्टेजेस बदलत असतात. सकाळी वेगळी स्टेज असते, संध्याकाळी वेगळी स्टेज असते. अशा वेळेस तुम्ही परत एखादा स्प्रे जास्त द्या, पण 10 ppmच्या वरती देऊ नका. 110% आहे परत. आणि हा सुद्धा स्प्रे सोबत युरिया आपण गळीसाठी इथं आपण स्प्रे देत असतो, आणि इथं 5 ppm GA आणि युरिया सल्फरचं रिकमेंडेशन आम्ही करतो. पण याच्यामध्ये ह्या इलॉंगेटेड ज्यांच्याकडे त्यांनी ह्या गोष्टी पॉईंट आउट करा बरं का, ह्या घडतात सीझनमध्ये. परत काय होतं माहिती आहे का, युरिया आपण जास्त वापरतो, लांबी जास्त मिळाली पाहिजे ह्या स्प्रेला पण, आणि पुढच्या सेटिंगच्या स्प्रेला पण. जेवढी जास्त युरिया वापरू तेवढं जास्त नायट्रोजन आपल्याकडे अवेलेबल होईल आणि तेवढं जास्त इलॉंगेशन मिळेल. ही भावना 100% चुकीची. तुम्ही तेवढं जास्त प्रमाणात इलॉंगेशन करणं जाता तुम्ही साईजकडे जाल, साईज वाढवेल. मग आपण काय म्हणतो,
अरे फ्लॉवरिंगमध्ये मी तर एवढं GA दिले नाही, मग GA चुकला असेल बरं का. प्रोजिबनं आपल्याला इलॉंगेशनच मिळत नाही, चायनाच पाहिजे होता. बरोबर नाही, त्यांनी 600 लिटर पाणी मारलं होतं फ्लॉवरिंगमध्ये आणि मी 400च मारलं. ह्या चुका, हे 600 400 काही भानगड नाही आहे. 40 लिटर ESSनी पाणी मारा, तुम्हाला एकदम फंटास्टिक इलॉंगेशन मिळेल, एकदम चांगलं सेल मल्टिप्लिकेशन होईल. कारण आपल्याला तिथं GA पोचवायचं आहे, तिथं पाणी नाही पोचवायचं आपल्याला. तर GA देण्याचा प्रयत्न करा. पेनिट्रेशन चांगलं झालं पाहिजे, डिपॉझिशन चांगलं झालं पाहिजे, कानाकोपऱ्यात गडाच्या देठापर्यंत GA गेला पाहिजे. असं नियोजन ठेवा. हे 600 आणि 1000 लिटर पाणी मारण्याची जी संकल्पना आहे ती 100% चुकीची आहे. देठ जाड होतील आणि पुढे प्रॉब्लेम सगळे चालू होतात. खूप जाड देठ होतात. तुमच्याकडे डिपॉझिशन तुम्ही 10 ppm ने मानता, तिथं त्याचा क्युम्युलेटिव्ह होऊन 15 ppm होतो, 18 ppm होतो आणि त्यांनी देठ जाड होत चालतात. बरोबर. तर थोडं स्प्रेइंगवर लक्ष द्या. तिथं 400 लिटरच्या वरती पाणी मारू नका. सेटिंगचा स्प्रे इथं दिलेला आहे. 1.5 ते 2 मिलीमीटर मण्यांचा आकार. हे इलॉंगेटेड व्हरायटीसाठी बरं का हा सगळा विषय. 1.5 ते 2 मिलीमीटर मण्यांचा आकार असताना तुम्हाला सेटिंगचा स्प्रे घ्यायचा आहे. यामध्ये तुम्हाला काय अपेक्षित काय आहे, सेटिंगच्या स्प्रेला तुम्हाला काय पाहिजे ते, तर तुमच्याकडे 2 ऑप्शन्स असतात. मला एक तर सेटिंग वाढवायची किंवा मला परत तिथं गळ अपेक्षित आहे. आपल्याला काय पाहिजे ते तिथं लक्षात आलं पाहिजे. मला जर सेटिंग वाढवायची असेल तर मला तिथं काहीतरी एखादं स्टिम्युलंट टाकलं पाहिजे, जसं मी इथं सलॉंग दिलेलं आहे. बरोबर. आणि मला जर नसल पाहिजे ते सेटिंग नको, मला आता इथं सेटिंग जास्त नको आहे, थोडीफार गळ हवी आहे, तर तुम्ही बायो स्टिम्युलंट कुठलेही वापरू नका. फक्त आणि फक्त GAचा आणि युरियाचा स्प्रे द्या. परत सांगतो, युरिया वाढू नका. 2-2 किलो युरिया घालू नका, इलॉंगेशन मिळणार नाही. नॉमिनल 500 युरिया जरी तुम्ही दिला सेटिंगला आणि फर्स्ट सायझिंगला तरी चांगलं काम होतं. खाली दिलेले आहेत. ह्या स्टेजला वेगवेगळे बायोस्टिम्युलंट एकत्र वापरल्यास किंवा नायट्रोजन जास्त झाल्यास लांबी वजी जाडी वाढते. आम्ही बघतो बरेचसे बायोस्टिम्युलंट वेगवेगळे एकत्र घालत असतो, नाही हे कॉम्बिनेशनमध्ये घेतलंय. या सगळ्या क्लुप्त्या, हे सगळे नुकसे काहीतरी म्हणतात त्याला, हे सगळ्या गोष्टी आपल्याकडे चालू असतात. तर हे काही प्रकार नाही. साधी सिंपल प्रॅक्टिस करा. शेती आहे ना, जास्त अवघडात करू नका. खूप अवघड शेती करायला लागलो आपण, त्याच्यामुळे आपण प्रॉब्लेममध्ये येत. सोपी शेती करा, सोपी एकदम. खूप लोक आहे की जे सोपी शेती करू राहिले आणि भरपूर पैसा घेतात. मी तुम्हाला गंमत सांगतो. मी BE केमिकलला लास्ट इयरला होतो आणि आम्हाला आहे ना, आमचे क्लास टीचर इंजिनिअरिंगला, आमचे क्लास टीचर आहेत ना, यांनी सगळ्यांना बसवलं, एकेकाला उभं केलं. मोहिते काय करणार, मला फॅक्टरी टाकायची. मग कसली, अशी. मग त्यातून तू काय करणार, मी लोकांना अशी क्वालिटी देईल, मी अशी सेवा देईल. सगळ्यांचे उत्तर अशी बरं का, सगळ्यांचे. एकच गुज्जू होता त्यामध्ये असा की त्याने उत्तर दिलं की मी आहे ना, पहिल्यांदा मला किती पैसे मिळतात ते बघेन आणि मग माझा बिझनेस चालू करेन. आणि फॅक्ट आहे ना राव, पैशाशिवाय काय आज तरी काहीच नाही. पैशाशिवाय सेवा फिवा या गोष्टी ह्या नंतरच्या आहे. फक्त क्वालिटी द्यायची बरं का, चांगली क्वालिटी. नाहीतर मग आंबट द्राक्ष विकायचे आणि पैसे छापायचे, असं नाही करायचे. ऑप्शन्स भरपूर आहेत मार्केटला. आणि मग आपलं काय होतं माहिती आहे का, व्हॉट्सअपला कोणीतरी मग कमेंट आलेले असते आपल्याला तिथे की नाही बुवा द्राक्षांमध्ये असे प्रॉब्लेम आहे, नाही बुवा द्राक्ष आंबट आहेत. मग आपण ते व्हॉट्सअपला चॅटिंग करत असतो. पिकवायचं माहिती आहे का, पिकून बघा, स्प्रेइंग देऊन बघा. अरे काय गरज आहे त्यांना. आपण धंदा घेऊन बसलेलो आहे दादा, बरोबर आहे का नाही. आपल्याला जे कंझ्युमरला पाहिजे ते देणं आपलं बंधनकारक आहे. मी जर 1 रुपया खर्च करतोय तर मला त्या पद्धतीनं समोरून त्याचे रिटर्न्स येणं बंधनकारक आहे. बाजारात गेलो भेंडी कशी निवडून घेतात, खडक माळेगावचा जरी बाजार असला तरी जाऊन भेंडी निवडूनच घेतो ना. का त्यांना सांगतो मावशी बचक भरान टाका तुमच्या पद्धतीने, आज सांगतो का, नाही ना. तर हीच पद्धत मार्केटची. म्हणून आपण क्वालिटी चांगली दिली पाहिजे पण पैसा आला पाहिजे. फर्स्ट सायझिंगचा स्प्रे म्हटलेले आहेत. 3 ते 4 mm ला आपल्याला मण्यांचा आकार असताना फर्स्ट सायझिंगचा स्प्रे द्यायचा आहे. ती स्टेज एकदा बघून घ्या. बरोबर. तिथे जे 30 ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट तुम्ही नवीन ऐकलेलं असेल इलॉंगेशनला. मला खरंच माहीत नाही बरं का मॅग्नेशियम सल्फेट तिथं काय काम करतं. कदाचित फोटोसिंथेसिस वाढवत असेल.
बरोबर. हरितद्रव्य वाढले, फोटोसिंथेसिस वाढलं, कार्बोहायड्रेट्स वाढले, इलॉंगेशनला फायदा मिळाला, सेल मल्टिप्लिकेशन एनलार्जमेंटला फायदा मिळाला, म्हणून तो फायदा मिळाला. पण रिझल्ट चांगले मिळतात. हां. आणि त्यानंतर सलॉंग दिलेले आहेत 1 लिटर. परत आस्कोन्यूट्री त्यावेळेसचा स्ट्रेस कंडिशन बघून आस्कोन्यूट्री त्यामध्ये टाकलेले आहेत, आस्कोफायलम नोडोसम. एकदा वापरून बघा, तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर सेकंड सायझिंगचा जो स्प्रे येतो 5 ते 6 मिलीमीटर आकार असताना आपल्याला परत लांबी आणि जाडी मिळवण्यासाठी जे 30 ग्रॅम, CPPU 400 मिली. मागचे लोक कंटाळले असेल तर टाळ्या वाजवा, म्हणजे मला थांबायला, पण आवाज करू नका. हां. जे 30 ग्रॅम, CPPU 400 मिली, सलॉंग परत 500. त्यानंतर थर्ड सायझिंग आहेत 8 ते 9 मिलीमीटर आकार असताना तिथं कंबाईन वापरा. आता तुमच्या एक लक्षात आलं असेल बघा, हा जो जेचा जो प्रकार आहे 30 ग्रॅम वापर. थोडेसे गल्लत कुठं होते की आपण अगोदर कंबाईन वापरतो आणि नंतर CPPU वापरतो. बरोबर. तर माझं म्हणणं असं असेल की आधी CPPU घ्या आणि नंतर कंबाईन घ्या, बर्निंगचे परिणाम थोडेसे कमी मिळतील तुम्हाला. निश्चितच आम्ही या गोष्टी करून बघितल्या, आमच्याकडे बर्निंग येत नाही, कारण आम्ही कंबाईनला लेटमध्ये गेलो. मग कोणीतरी प्रश्न विचारेल की डायमोचं काय, इलॉंगेटेड व्हरायटी डायमोचं काही काम नाही, वापरू नका. डायमोर वापरलं का परत मध्ये ढेबरा होतो, परत आपल्याला इलॉंगेशन कमी दिसायला लागतं. ॲक्च्युअल व्हर्नियरनी मोजल्यावरती इलॉंगेशन तेवढंच मिळतं बरं का. 30 मिलीमीटर असेल ते 30च दिसतं, पण तो ढेबरा होतो त्यामुळे ते समोर व्यापाऱ्याच्या डोळ्यात बसत नाही. हां. तर तो जाड झाला नाही पाहिजे, म्हणजे योग्य जाडी मिळाली पाहिजे त्याला. 16-17 mm जाडी त्याला हवीच आहे शेवटपर्यंत, पण त्या पद्धतीचं इलॉंगेशन पण मेंटेन राहिलं पाहिजे. त्यामुळं कंबाईन लेट घ्या. सगळ्यात घातक, आणि आजपासूनच थोडंसं त्या गोष्टी हळूहळू त्या क्लिक होतात आहे का, ह्यावर्षी जर बरं पुढे जाऊन मग ती स्लाईड मी टाकलेली आहे. ह्यावर्षी PGRचं नियोजन आपल्याकडून चुकायला नको. जर आपण ह्यावर्षी PGR चुकलो तर खूप मोठे फटके आपल्याला बर्निंग आणि त्यातली त्यात उकड्यासाठी बघायला मिळतील. प्लॉट अंडरलोड राहणार, नाही लावीत थोडा वेळ अजून बाहेर निघायचे, पण एक आकलन असं म्हणतं की प्लॉट अंडरलोड असणार आहे. प्लांट टू प्लांट व्हेरिएशन असणारच आहे इथं लावला. बरोबर. तर तिथं आपलं जजमेंट खूप महत्त्वाचं राहील का मला PGR कसे वापरायचे आहेत. लो डोस असू द्या, एखाद्या सायझिंग जास्त पण लो डोसमध्ये काम करा. 40 घडांना आणि 15 घडांना सारखेच PGR नाही लागणार, आणि सगळं होतं आणि शेवटी उकड्या येतो, आणि त्या उकड्या आल्याला परत आपण अवलोकन करत नाही का उकड्या कशामुळं आला, आणि आपण कुठंतरी औषधांना काहीतरी गोष्टीला आपण दोष देत असतो. तो 100% PGRचा संबंध आहे शरद भाऊ, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. आणि मी असं असेल तर मी प्रूव्ह करून दाखवू शकतो की PGR, कारण सगळ्यात मोठा त्याच्यासाठी अनुभवलेला व्यक्तीच मी आहे. माझ्याकडे सगळ्यात पहिला उकड्या आलेला होता दादा, सगळ्यात पहिला. आणि बऱ्याच वेळेस मी ही गोष्ट सांगितलेली आहे. आणि त्या उकड्या का आला माझ्याकडे याचं कारण मला आहे ना, आमच्या मुकदमा असतो ना लेबरच्या मागे, त्या मुकदमनी मला सांगितलं होतं, काही संबंध नसताना. आणि खरोखर, आणि ती ट्रू होते ती गोष्ट. नाहीतर मी नाही काही तर 100 लोकांना तरी ही गोष्ट मेसेज दिला होता, माझ्याकडे हे प्रकार आहेत कशाने आहेत. कोणी म्हणायचं डाऊन आहेत, कोणी म्हणायचं बेलेटॉनचं स्कॉचिंग आहेत, बऱ्याचशा गोष्टी बरंच काय होत्या. तर ह्यावर्षी PGR मापात द्या. हां. फुल माल जर असेल ना तर बिंदास वापरा. बिंदास म्हणजे याच्या बियॉन्ड जाऊ नका, पण थोडंसं फ्री हँड वापरा. सोनाकाचा घड आहे हा दाखवण्यासाठी जे आपण ट्रेडिंग घेतले तर सोनाकाचे मण्यांची उत्तम व टिकाऊ लांबी मिळवण्यासाठी बाग एकसारखी फुटणे, एकसारख्या फुटीवर घड ठेवणे हे महत्त्वाचं आहे. जे एकसारखेपणा मी मगाशी तुम्हाला सांगत होतो तो टोपी तडकण्याच्या अवस्थेत म्हणजे कॅलिप्टर क्रॅकिंगला तुम्हाला GA कंपल्सरी आहे.
सारखे जे किंवा सल्फर सारखे जे केमिकल आहेत ते आपण तिथे अवॉइड करायला पाहिजेत की जेणेकरून आपल्या इलॉंगेशनवरती त्याचा परिणाम होईल. त्यानंतर गळ चांगली झाल्यास इलॉंगेशन चांगले सोपे इलॉंगेशन मिळवणे सोपे जाते. ही गोष्ट आहेत. सेटिंग आणि पहिलं सायझिंगमध्ये स्प्रे CPPO किंवा ब्राशनो घ्यायला नको. तो परत एक गोष्ट की आपण ज्यावेळेस सेटिंग नंतर फर्स्ट सायझिंग देतो ना तिथं सुद्धा तुम्ही आहे ना फक्त आणि फक्त सांगितलेलं GA मॅग्नेशियम सल्फेट आणि स्टिम्युलंट वापरा. तिथं सुद्धा तुम्ही कंबाईन किंवा CPPO वगैरे ह्या सगळ्या गोष्टी वापरण्याचा प्रयत्न करू नका, कारण ती खूप क्लोज असते बरं का. तिथे एक तर आपलं कन्फ्युजन असतं 4 mm 5 mm 4 mm 5 mm, काही म्हणी मागे असतात काही म्हणी पुढं असतात. तर तो डबल सेटिंग म्हटलं तरी चालेल त्याला. आणि मग त्याच्यानंतरची डायरेक्ट सेकंड सायझिंग असं म्हणा. डबल सेटिंग म्हणतात काही काही रिजनमध्ये, मी डबल सेटिंग टाकतो म्हणून. सांगलीकडे ती प्रथा आहे की डबल सेटिंग म्हणतात आणि त्यानंतर सायझिंगचे 2 टाकतात. ते तिथं स्टिम्युलंट घ्या फक्त, तिथं CPPO आणि ह्या गोष्टी घेऊ नका. इलॉंगेशन मेंटेन राहील. युरिया जास्त वापरू नका. संजीवके वापरतानाची काळजी, मणीवाढीचे मोजमाप घेऊनच संजीवके वापरले पाहिजे. नाही मोजमाप घेतलं तर ऑब्झर्वेशन चांगले ठेवा. डेल्टा बघा, जास्त उन्हात किंवा जास्त रात्री दवा असल्यात संजीवके वापरू नका. कॅल्शियमचा वापर, गुरीच्या औषधांचा वापर संजीवकांमध्ये करू नका. काय होतं की बराच वेळेस हा जो विषय आहे मणीवाढीची अवस्था म्हणजे काय आहे की सेल मल्टिप्लिकेशन होतं बरोबर. म्हणजे आपल्याकडच्या ज्या पेशी आहेत त्या वाढत राहतात. म्हणजे त्याच्या ज्या पेशी भित्तिका आहे याच्यामध्ये पेशी भित्तिका कशाने बनतात तर कॅल्शियमने बनतात बरोबर. तर तुम्हाला जर कॅल्शियम तिथं पुरवठा करायचा असेल तर आज आपण पहिला सायझिंगचा स्प्रे घेतल्यानंतर 1 डे आफ्टर तुम्ही एक कॅल्शियमचा स्प्रे घ्या. परत 1 दिवस जाऊन परत PGR म्हणजे 5व्या दिवसाच्या जे मधलं अंतर असतं तिथं कॅल्शियमचा स्प्रे टाका. आणि शक्य झाल्यास ज्यांना शक्य होईल त्यांनी तिथे कॅल्शियमची डिप केली तरी चालेल. डिप सुद्धा डायरेक्ट घडामध्ये जाईल, कारण PTOLची कॅल्शियमची रिडिंग आणि रॅचिसचे कॅल्शियमची रिडिंग हे वेगळे येतात. ज्यावेळेस आपण क्रॅकिंग झाल्यानंतर आपण मेजरमेंट घेतो ना, आम्ही लॅबमध्ये ज्यावेळेस ते पाठवले त्यावेळेस आमच्या असं लक्षात आलं की PTOLमध्ये कॅल्शियम चांगला दाखवतो. अरे एवढ्या कॅल्शियमला तर माझ्याकडे क्रॅक नको व्हायला पाहिजे होतं. एक बियॉन्ड सर्टन लेवल नंतर क्रॅक होणारच, तिथं कॅल्शियम नो मॅटर. पण मॅक्सिमम वेळेस काय होतं की PTOLमध्ये वेगळं कॅल्शियम असतो आणि रॅचिसमध्ये वेगळा असतो. तर रॅचिसमधला कॅल्शियम बिल्ड करण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी एखादी फर्स्ट आणि सेकंड सायझिंगमधला एक, सेकंड आणि थर्ड सायझिंगमधला एक, थर्ड सायझिंग नंतर 5व्या दिवसाचा जो एक कॅल्शियम, असे 3 जे कॅल्शियम देणार आहे त्यापैकी फर्स्ट सायझिंग आणि सेकंड सायझिंगमधला जो एक कॅल्शियम आहे त्याची हँडडिप करून बघा, त्याचे परिणाम तुम्हाला चांगले मिळतील. जास्त संजीवके एकत्र करू नका, त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्टच होणार आहे. तो तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट देऊ शकत नाहीये जास्त. त्यानंतर एकरी लागणारे पाणी जो आहे तो आता पारंपरिक विषय झाला, पण एक सांगून देतो तुम्हाला. खालचा जो ESS मधला डेड स्टॉक आहे, जो काही 3 ते 5 लिटरचा डेड स्टॉक राहतो, तो सुद्धा कन्सिडर करत चला औषधं टाकताना. आपण तो कन्सिडरच करत नाही. आपण त्याला विचारतो एकरी किती पाणी जातं, तो म्हटलं 40 लिटर पाणी जातं, तर आपण 40च्या हिशोबाने औषध टाकतो. तर खालचा जो 3 लिटरचा डेड स्टॉक राहत असेल तर 3 लिटरचे सुद्धा औषध त्याच्यात घाला, म्हणजे प्रॉपर डोस जात होतो तिथं. मागच्या वेळेस सांगितलं होतं की जे मिनरल वॉटर आहेत ते वापरण्याचा प्रयत्न काही करू नका ESS मध्ये. त्याचं कारण काही सांगत नाही मी परत. TDS थोडासा चांगला असेल तर वहन पण चांगलं राहतं, ॲब्सॉर्प्शन पण चांगलं होतं. त्यामुळं प्युअर वॉटर वापरू नका. मागच्या ESS आलं त्यावेळेस बऱ्याच जणांनी तो उपद्रव केला होता. थंडीच्या दिवसांमध्ये थंडी असल्यास संजीवकी विभागून 2 डिपिंगमधील अंतर कमी करावे. असं नाही आहे का 3 आणि 4च आपण स्प्रे दिले पाहिजे, 5-5 6-6 स्प्रे दिले तरी चालेल, पण विभागून द्या. त्याचे परिणाम थंडीमध्ये अत्यंत चांगले मिळतात. जमिनीवर आच्छादन करावे, बागेच्या कडा शेडनेटनी बंद करा, त्याचा सुद्धा खूप चांगला परिणाम आपल्याला मध्ये मिळतो डेव्हलपमेंटला. एकदा कडा दाबून तर बघा, खूप चांगली गरमाई बागेमध्ये येते. कारण हवा जी वाहते ती नेहमी बागेत घुसते, त्या घुसण्याला अटकाव केला पाहिजे. हवा काही वरतून नाही वाहत. मंडपचा जरी प्लॉट असेल तर तो वरतून नाही वाहत, ती बागेतून हवा घुसते आणि त्याच्यामुळे डेव्हलपमेंटवरती परिणाम जो होतो तो टाळण्यासाठी कडा दाबत चला. पाणी देण्याची पद्धत बदलू नये तिथं, म्हणजे जे रूट डेव्हलपमेंट शिफ्टिंग करायचं तो विषय होणार नाही. नायट्रोजनचे नियोजन करा. जमिनीद्वारे आस्कोफायलम नोडोसम आस्कोन्यूट्रिसिविडचा तिथं चांगला उपयोग करून घ्या. आता इलॉंगेटेड व्हरायटी ज्या आहेत
याबद्दल थोडंसं आपण चर्चा करू का. ह्या वर्षीचा जर विषय जर बघितला तर ह्यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात इलॉंगेशनमध्ये कसलं ग्राफ्टिंग झालेलं आहे यावर्षी. सगळ्यात जास्त अनिष्का व्हरायटी. आता खरं सांगू का मी तुम्हाला, अनिष्काबद्दल जर इथं जर विचारलं ना की का तुम्ही अनिष्का केलं, देतील 50% लोक तरी त्यांना मित्रांनी सांगितलं म्हणून केलेले आहेत. स्वतःचा अनुभव काहीच नाही किंवा स्वतःचे प्लॉट कुठं बघितलेले नाही, कुठं जाऊन बघितलं नाही, शेवटपर्यंत बघितलं नाही. फक्त मित्रांनी सांगितलं ना, अरे जाड जमीन आहे का, हा अनिष्का कर. लेटमध्ये जाशील का, अनिष्का कर. खूप चांगले वजने मिळतात, अनिष्का कर. क्रॅकिंग होत नाही, अनिष्का कर. ह्या गोष्टींवरती आपण ग्राफ्टिंग या वर्षीचं केलेले आहेत. मी म्हणत नाही चुकीचं आहे, पण स्वतः अभ्यास करून या गोष्टी केल्या पाहिजेत. मित्रांनी सांगितलं किंवा कुणीतरी इंडस्ट्री असं करतेत आणि आपण करायला पाहिजेत. एवढी पण बॅकवर्ड इंडस्ट्री आपली राहिलेली नाही. आता आपण फॉरवर्ड झालेलो आहेत, आपण खूप पुढे गेलेलो आहेत. त्यामुळं शक्यतो ह्या IQ माहितीनुसार ह्या गोष्टी टाळल्या पाहिजे. एक सगळ्यात जास्त भीती, सगळ्यांनी असे कान टाव करून ऐका आता, सगळ्यात जास्त मोठी भीती या वर्षीची काय माहिती का. ग्राफ्टिंग सगळं झालेलं आहे, जुन्या बागांचं स्प्राउटिंग बाकी आहे. यावर्षी काही बागा फेल पण जाणार आहे, काही बागांना माल पण कमी येणार आहे. पण ज्या व्हरायटीला माल चांगला आहे ना, त्याचं संशोधन केलं जाणार नाही आणि खूप मोठ्या प्रमाणात त्या व्हरायटी पुढच्या वर्षी बागा तोडून लावल्या जाणार आहेत. कदाचित इलॉंगेटेड असतील, त्यामध्ये कदाचित बाहेरून आलेल्या नवीन नॉन पेटेंटेड व्हरायटी असतील. तर मित्रांनो, एक वर्ष दम मारा. ही सगळ्यात घातक गोष्ट आहे इंडस्ट्रीसाठी. फ्रिक्वेंट अजिबात निर्णय घेऊ नका. आपली चुकी आहे का काही, चूक निसर्गाची आहे. त्या व्हरायटीनं आत्तापर्यंत आपल्याला पैसे दिलेच ना, तर होप्स एक वर्ष सगळ्यांनीच शिफ्ट होऊन जमल का. उद्या समजा SSN ला खूप चांगला माल मिळाला, अनिष्काला खूप चांगला माल मिळाला, मग मी बाकीचे आरके बिरके लगेच तोडून आणि कामाला लागलं पाहिजे का, नाही. किंवा एक्झाम्पल, उद्या जाऊन पेटेंटेड व्हरायटीमध्ये खूप चांगला फ्रूट पूर्ण असल्यामुळे खूप चांगले माल निघणार आहे, मी उद्या जाऊन सगळीकडे त्याचेच ग्राफ्टिंग केलं पाहिजेत का, त्याच वाढवलं पाहिजे का. तिथं एक मार्केटचे लिमिटेशन्स आहे ना. अजून तो अभ्यासच पुरेपूर नाहीये, त्याचा पूर्ण अभ्यासच झाला नाही, तर आपण एवढं लवकर त्यावरती सुद्धा शिफ्ट झालं नाही पाहिजेत. होत आहे त्यावरती काम. ज्यांच्याकडे मल्टिपल एकरेज क्षेत्र आहेत ते लोक थोडं 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 अभ्यासपूर्वक त्या गोष्टी करतात आहे, पण त्याला वेट अँड वॉच. सगळ्याकडे ह्या वर्षी ही सगळ्यात मोठी घातक गोष्ट आहे. त्यामुळं हा निर्णय घेऊ नका. द्राक्ष तोडून खूप चांगलं होईल आपलं कुठंतरी काहीतरी, असं अजिबात होणार नाही. निश्चितच आपल्याला खूप जास्त दिवस ते पोसावं लागणार आहेत, परंतु या गोष्टींकडे लक्ष ठेवा. आणि नाशिकच्या शेतकऱ्यांना खरं मानलं पाहिजे, किती धक्के येऊ आजपर्यंत आपण सहन केलेले आहे. आणि ह्या वर्षी सुद्धा थोडाफार नॉर्मल काहीतरी धक्के नाही, एकदम फ्लेक्झिबल होऊ नका. आपले निर्णय अतिशय योग्य पद्धतीने घ्या. तर इलॉंगेटेड व्हरायटीमध्ये आता आरके बद्दल तुम्हाला सांगायची गरज नाही, आरके आउटस्टँडिंग व्हरायटी आहे. पण प्रॉब्लेम काय आहे, माल. आज मार्केटची सगळ्यात चांगली पसंती कोणाची आहे, आरकेची आहे. माल यायला थोडीशी अडचण आहे, बऱ्यापैकी अडचण आहे. आणि ह्या वर्षी तर जास्तच अडचण आहे. खूप चांगले डिग्री डेज घेतलेला, म्हणजे 10 मार्चची जी कटिंग आहे शिंदेला, असा प्लॉट आहे, तिथं सुद्धा खूप मोठे व्हेरिएशन्स आहे. म्हणजे विचार करा, एवढं आर्ली छाटून सुद्धा खूप जास्त व्हेरिएशन्स आरकेमध्ये. त्यामुळं आरके व्हरायटी चांगलीच आहे, परंतु माल येण्याची अडचण आहे. SSN आणि बेसिकली मी थोडंसं तुम्हाला अनिष्काच्या बद्दल सांगतो. SSN आणि अनिष्कामध्ये जर करायचं ठरलं तर आरके नंतर जर मार्केटला सगळ्यात चांगली पसंतीची व्हरायटी जर असेल तर SSN आहे. म्हणजे तुम्ही जर आरके आणि SSN जर विकायला जर ठेवली तर कदाचित समोरच्याच्या लक्षात येणार नाही हे व्हरायटी कोणत्या आहेत दोन्ही गोडीनुसार. ते SSN व्हरायटी बेस्टच आहे. ह्या लक्षात येण्यासारखी गोष्ट कोणती आहे की मॅच्युरिटी खूप चांगली येते, फ्रुटफुलनेस पण खूप चांगला आहे. यावर्षी त्या गोष्टी लक्षात येतील. केन मॅच्युरिटी सुद्धा खूप चांगली आहे, शुगर सुद्धा खूप चांगले येतात. आपण जर वेट केलं तर खूप चांगले शुगर्स आपल्याला त्याच्यामधून मिळतात.
फक्त SSNचे थोडे ड्रॉबॅक कोणते आहे की SSNला सेल्फ लाईफ कमी आहे. ह्यावर्षी सगळ्यात तुलनेत जर बघितलं तर SSNचे पानं जास्त लवकर खराब झालेले आहेत. बरोबर आहे का नाही? डिसीज प्रेशर SSNवरती सगळ्यात जास्त आहे तुलनेत बाकीच्या इलॉंगेटेड व्हरायटीपेक्षा. तर ती थोडीशी क्रिटिकल त्या दृष्टीने आहेत. परंतु हे वर्ष वारंवार येईल, दरवर्षी येईल असं नाही आहे. पण नवीन ज्या व्यक्तीला इलॉंगेटेडमध्ये जायचं आहे तर त्यांनी SSN करायला हरकत नाही. कारण SSNचे काही गोष्टी आहेत मॅच्युरिटी वगैरे असं हे ऑटोमॅटिक होऊन जातं. डेव्हलपमेंटसुद्धा खूप चांगले मिळते. फक्त आणि फक्त लेटमध्ये जर जायचं ठरलं, ज्यावेळेस आपल्याकडे मार्चमध्ये जे टेम्परेचर वाढतं त्या टेम्परेचरमध्ये SSN थोडेसे प्रॉब्लेममध्ये लूज पडणे किंवा अटॅचमेंट डिस्टर्ब होणे तर ह्या गोष्टी लेटमध्ये आणि SSN हे चालणार नाही. थोडीशी आर्ली तुम्हाला मिडलमध्ये घ्यावं लागणार आहेत. पण वजनाला वगैरे सुद्धा खूप चांगली व्हरायटी आहेत. वजनाच्या बाबतीत विषय निघाला म्हणून सांगतो की इलॉंगेटेडमध्ये आपण ज्या काही गोष्टी ऐकून येतो की एकतर आमच्या परिसरात ऐकत असेल किंवा मग सांगलीला ज्या गोष्टी ऐकून येत असेल की 18 ते 20 टन 22 टन मी बघितलेला बिजापूरमध्ये बेलूरला कन्सिस्टंटली RKचा 28 टनाचा प्लॉट मी कन्सिस्टंटली 3ऱ्या वर्षी बघितलेला आहे आणि निघतोय 100%. पण त्यांच्यामध्ये आणि आपल्या क्लायमॅटिक कंडिशनमध्ये खूप मोठा बदल आहे. खरोखर नाशिकनं 12च्या वरती नादच नाही करायला पाहिजे, व्हरायटी कोणती पण असो. कारण काय झालं माहिती आहे का की कशावरून पुढच्या वर्षी परत 5 मेलाच पाऊस नाही होणार. जर 17-17, 18-18 टनाचे ॲव्हरेज जर आपण 20-20 टनाचे ॲव्हरेज ह्याच वेळेस घेऊन पूर्ण झाड जर रिकामं करत असेल, त्याच्यामधलं स्टोरेज कार्बोहायड्रेट्स आपण पूर्ण रिकामी करत असेल तर त्यांनी स्वतःला रिकवर कधी करायचं? माल निघाल्यानंतर काय आहे त्याच्या पुढं? मोठा उन्हाळा आहे जिथं झाड काम करत नाही, जो ह्या वर्षी गेला 40, 42, 45 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत आपण गेलो आहेत. त्यानंतर लगेच पाऊस आहे. मग झाडाला काम करण्याला दिवस कोणते? अजिबात नाही आहेत. त्याच्यामुळं ही गोष्ट प्राकर्षाने लक्षात ठेवा की अंडरलोड म्हणजे प्रॉपर लोडिंगवरती काम करा आणि कन्सिस्टंटली काम करा. नाही तर मग 8 साली होईल, यावर्षी माल पुढच्या वर्षी नाही. आणि हा जो कार्बोहायड्रेटचा जो DPCS साठा दिसतोय आत्ता तो कंटिन्युअसली 2 वर्षापासून आहे. जसं टेम्परेचर आपल्याकडे खूप मोठं वाढायला लागलं तेव्हापासून हा प्रॉब्लेम आहे. हळूहळू तुम्ही बघा बुडा असे चप्पट व्हायला लागलेले आहेत. माल पोसायचं म्हटलं त्याला घेणंच आहे ना. एवढा स्ट्रॉंग जर सिंक असेल तर बुड चप्पट होणार नाही तर काय आहे? बरोबर आहे. तर ही गोष्ट थोडीशी लक्षात असू द्या. नाहीतर SSN व्हरायटी खरोखर चांगली आहेत. एकच मेजर प्रॉब्लेम शेवटचा आहे तिचा की शेवटी वादळ पडलं तरी ही क्रॅक होणार. तसं फेवरेबल क्लायमेट जर सापडलं तर सगळ्यात अर्ली क्रॅक होणारी व्हरायटी ही आहेत. बरोबर. त्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या आवडतीची पसंतीची जी आहे ती अनिष्का. आता अनिष्काबद्दल जर सांगायचं जर ठरलं तर एवढं लगेच खूप मोठ्या प्रमाणात अनिष्का लागवडीचे कारण माझ्याही पण खरं लक्षात नाही आले. पण काही अभ्यास बघा तुम्ही, मी 2 वर्षापासून जो करतोय की आवक खरोखर अनिष्काला चांगली. मॅच्युरिटीमध्ये सुद्धा ह्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात बदल दिसायला लागले की याची अनिष्काची एक पद्धत मला खूप आवडली की पूर्ण काळी सफेद पडते आणि लगेच मॅच्युरिटी स्टार्ट होते आणि खूप फास्ट येते. म्हणजे एक 7-8 दिवसानंतर आपण प्लॉटमध्ये गेलो ना आपल्याला असं जाणवलं की अरे इमॅजिनच केलेलं नव्हतं एवढं लवकर मॅच्युरिटी येते. तर मॅच्युरिटी चांगली येते. हा एक विषय आहे बरं का. काय तो मॅच्युरिटीवरून आठवला म्हणून का बऱ्यापैकी आमचं डिस्कशन व्हायचं आपल्याकडे माल तयार झालेला आहेत का, फ्रूट बड डिफरन्शिएशन झालेलं आहेत का, हे मागच्या जुलै एंड किंवा ऑगस्टमध्ये बऱ्यापैकी लोक मॅच्युरिटीवर नेत होते की माझ्याकडे मॅच्युरिटी येते म्हणजे माझ्याकडे माल आहे. तो पार्ट आणि मॅच्युरिटीचा पार्ट 100% वेगळा आहेत. माझ्याकडे केन मॅच्युरिटी आहे म्हणजे माझ्याकडे माल आहे असं नाही होत. पण माझ्याकडे माल जर कमकुवत जरी तयार झालेला असेल आणि माझ्याकडे मॅच्युरिटी जर चांगली येत असेल तर तो माल डेव्हलप होतो. पण असं नाही का मॅच्युरिटी आहे म्हणून माझ्याकडे शुअर माल आहेत. बरोबर. तर ब्रश उत्तम आहे. क्रॅकिंगचा जो मागाशी विषय सांगितला तर सहजासहजी अनिष्का क्रॅक होत नाही. पण काय होतं माहिती आहे का, आपण आत्तापर्यंत अनिष्कामध्ये लेटमध्ये काम करत आलेलो आहेत तर तिथं क्रॅकिंग आपल्याला लेटमध्ये क्रॅक दिसत नाही. परंतु तरी
एका स्पेसिफिक क्लायमेटला SSN आणि अनिष्का जेव्हा कम्पेअर केलं त्यावेळेस अनिष्कामध्ये क्रॅकिंग आपल्याला दिसलं नाही, कारण ब्रश खूप चांगला आहे त्याचा, गर्थ एकदम चांगला, वजन तुम्ही प्रेडिक्ट करू शकत नाही. तुम्ही जर नियोजन करताना 12 टनाचं नियोजन करत असाल ना तर तो 15 टन उत्पन्न देऊन जाईल. 15 टनाचं नियोजन करत असेल तर ते 18 टनाचं हे देऊन जाईल. आणि काय हा वजनांचा जो हिशोब आहेत ना, हा आपण गणित मांडू शकतो पेपरवरती, अरे एवढं एवढं बेरीवेट, एवढी एवढी मनीसंख्या, एवढे एवढे हे, पण ते डिपेंड कशावरती, शेवटी क्लायमेटवरती. सनलाईट जर नंतरचं चांगले मिळालं तर त्या सगळ्या गोष्टी सुरळीत होतील. पण जर अप्स अँड डाऊन राहिले, जसं थंडी यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात दाखवलेली आहे, तर त्याचे परिणाम निश्चित होणारच आहे. हां, पण एक कॅल्क्युलेशन करण्यासाठी चांगलं साधन आहे ते. उशिराच्या सीझनसाठी खूप चांगली व्हरायटी आहेत. बाकीच्या व्हरायटी ज्या दम सोडून देतात त्या पद्धतीने SSN याच्या अनिष्कामध्ये तसं काही घडत नाही. अनिष्कामध्ये म्हणजे म्हणूनच या व्हरायटीला थोडंसं लेट हार्वेस्टिंग व्हरायटी म्हणतात, की तुम्ही एवढ्या मोठ्या टेम्परेचरमध्ये 8-15 दिवस तुम्ही लेट जरी झाले काही कारणास्तव तरी एकदमच हाव सोडून देत नाही, किंवा बेरी ड्रॉपिंगचा विषय या व्हरायटीमध्ये येत नाही. त्यानंतर पाने खराब होण्याचे प्रमाण पण खूप कमी आहे. म्हणजे आत्ता जे आम्ही अनिष्काचं जे मार्केटमध्ये बघतोय सगळ्यात कमी पानं खराब झालेली व्हरायटी आज अनिष्का आहे. खोड जरी बघितलं एकदम गोल गरगरीत, एकदम डेव्हलपमेंट चांगल्या आज अनिष्काचं दिसते. काडी बांधण्याचं अडचण नाहीच आहे सांगितलं. पण जर आपलं जर नियोजन चुकलं तर ही अनिष्का तयार होते. चांगला गड आहे ना? किती लोकांना वाटतं हा चांगला गड आहे? का नाही? मार्केटपर्यंत जाऊच शकत नाही तो. बांगला मार्केट तर शक्यच नाही, खालून सगळी ब्रुजिंग येईल त्याला, त्या टोकांना. हां, तर हे पिजियाचं जर नियोजन आपण केलं नाही तर हा प्रकार दिसू शकतो. म्हणून मी पुढे गेल्यानंतर तुम्हाला पिजिया त्याचे सांगणार आहेत. हां, एवढी एक कमतरता जर सोडली तर बाकी फार नाही आहे. आणि थोडेफार टोकदार मणी निघतातच, ते तुम्हाला थिनिंगमध्ये रिकवर करायचे, थिनिंगमध्ये टोकाचेच मणी तुम्हाला काढायचे. अनिष्कासाठी घ्यावयाची काळजी, हा फोटो काढा सगळ्यांनी. ज्यांनी ज्यांनी अनिष्का केली त्यांनी हे काढून ठेवा. 70-80% फ्लॉवरिंग पर्यंत जे दाखवायचं पण नाही. सेटिंग स्प्रे देताना हां, मग आता 70-80% तर किती टक्के? 100% पर्यंत. 1 किंवा 2 किंवा 3 स्प्रे होतात फार तर फार. जे बंद करून टाका, डायरेक्ट 4 mm ला द्या. आणि तो सेटिंग वगैरे असं जे म्हणतो ना, सेटिंग वगैरे काही नका देऊ, फर्स्ट सायझिंग द्या डायरेक्ट. 4 mm ला डायरेक्ट मोठा जे फर्स्ट सायझिंग. आणि कमी जे मध्ये सुद्धा खूप चांगली डेव्हलप होणारी ही व्हरायटी आहे. खूप मोठा जे द्यायची गरज पडत नाही खरं तर. संजीवकांचा कमी उपयोग करून उत्तम लांबी मिळू शकते. थिनिंगमध्ये टोकदार मणी काढून घ्या. 2 गोष्टी लक्षात ठेवा फक्त या. 70-80% फ्लॉवरिंगला जे चालू करायचं, 10 ppmच द्यायचा, आणि नंतर 4 mm तुम्हाला सायझिंग द्यायचे. मधला जो स्पॅन आहे तिथं टाळायचं आहे. हां, आर्ली घेऊ नका, आर्लीमध्ये टोकं निघतील. सिद्ध गोल्डन ही एक व्हरायटी खूप चांगली आहे, आवक भरपूर आहे, यावर्षी लक्षात येईलच, ड्रॉपिंग होत नाही. फक्त अडचण फक्त याला व्हेरिएशन. ही जी व्हरायटी आहे ना, ही तयार झाल्यानंतर सगळ्या व्हरायटीचा बाप तयार झाल्यानंतर बरं का, तोपर्यंत ह्या व्हरायटीच्या बाबतीत फ्लॉवरिंगमध्ये बागेत जायचं नाही, घरात झोपायचं. खूप जास्त प्रेशर देणारी व्हरायटी आहे. एक तर पास लवकर होत नाही, आणि पास होताना मनीच दिसत नाही, फक्त पोलन दिसतात. तो म्हणतो अरे याच्यात मनीच नाही आहे का कोणाकडे? बरोबर आहे का चूक आहे? माल कोणाकडे होता मागच्या वर्षी? हा, तर लक्षात ठेवा, फ्लॉवरिंग मध्ये जास्त टेन्शन घेऊ नका. हा, मनी दिसत नाही त्याची बरं का. आणि दुसरी एक अडचण अशी आहे की असं वाटलं होतं की जसजसं वेलीचं वय होत जाईल, जसजसं अन्नसाठा कार्बोहायड्रेट्स वाढत जातील, तसतसं दनाकासारखं याच्यामुळे दनाकात जसं फ्रूटफुलनेसचे प्रॉब्लेम होते ते खरोखर एजिंग जुनं झाल्यानंतर फ्रूटफुलनेस हा विषय सॉल्व्ह होतो दनाकामध्ये. आणि इथं असं वाटलं होतं की ते जे डेड बर्ड राहतात बघा, ह्या व्हरायटीत अजूनही डेड बर्डचं खूप प्रमाण आहे, काही डोळ फुटतच नाही. तर असं वाटलं होतं की लेट जाऊन त्याच्यामधल्या स्टोरेजचा परिणाम होऊन आणि पुढे पुढे जाऊन, पण ते काय झालं माहिती आहे का, त्याचे कॅरेक्टरच ते आहेत. पण काय होतं की जेवढ्या फुटी मिळतात ना त्याच्यात चांगलं नियोजन केलं तर उत्तम व्हरायटी आहे. अंगची लांबी खूप चांगली आहेत, ॲट्रॅक्टिव्ह आहेत. म्हणजे मी तुम्हाला लांबी वाईज जर धरलं हां, तर
व्यापारी आल्यानंतर जर त्याला आपण आर्के दाखवली, SSN दाखवली, अनिष्का दाखवली आणि सिद्ध दाखवली चांगली, तर तो सिद्ध येईल का, तर लांबी चांगली, बोटकी पुढून लांबी, खूप सारखेपणा त्यामध्ये, आणि खायला पण चांगली. पणचा विषय आहे थोडासा. क्रॅकिंग पण बुडावरती विगरस व्हरायटी असल्यामुळं आपण जे वरती जाताना तुम्हाला अनुभव आला असेल, वरती नेताना आपण जे ग्रोथ रिटार्डंट वापरतो मोठमोठे, त्यामध्ये ते खोड क्रॅकचे विषय येतात, त्याच्यावरती जो प्रेशर येतो तिथं खोड क्रॅकिंगचा विषय येतो, नंतर रिकवर होत होतो. पण असे पाऊस जर असले तर परत तिथे इन्फेक्शन होऊन अजून डॅमेजेस होतात. हा एक थिनिंगचा विषय. याच्या निमित्ताने मला एक गोष्ट तुम्हाला अशी सांगायची इथे, की समजा माझ्याकडे खूप लिमिटेड माल निघाला, तर मी थिनिंग करायची का, करायला पाहिजे का? समजा माझ्याकडे लिमिटेड माल आहे आणि काही प्रमाणात होतेच, बरोबर आहे, आणि तरी मी थिनिंग करायला पाहिजे का? तर मित्रांनो, परवा मी हाच विषय शेअर केला की 5 टन जर माल असेल ना, 5 टन बागेमध्ये, तर थिनिंगच करू नका. खूप मोठं नुकसान होईल. कारण एकदा आपण लेबरला थिनिंगसाठी मध्ये घातलं का ते रॉटन घड किंवा ते जे कॉम्पॅक्ट घड असतात त्याच्यासोबत जे चांगले घड असतात त्याचं सुद्धा थिनिंग करतो, आणि तिथं आपलं खूप मोठे लॉसेस होतात. जे 500-600 किलोचे जे आहेत एकंदरीत जे रॉटन होण्यासारखे आहेत, ते नंतर 2-4 लेबर लावून आणि थोडे थोडे पाकळी थिनिंग करून घ्या ना. त्याचे थिनिंग करू नका. थिनिंगमध्ये सगळ्यात जास्त लॉसेस होतील. म्हणजे तिथं जर तुमचे तिथं कमी लॉसेस होतील ठेवून, आणि इथं जास्त होतील. आणि असं जर वाटतं ना, अरे अजूनही यांना थिनिंग करायची गरजच नाही, नका ना करू की थिनिंग. असं कोणी सांगितलं की अरे आजपर्यंत मला पेड कटिंगवाला, डोमेस्टिक मार्केट किंवा बांगलावाला असा एखादा व्यापारी आहेत का जो म्हणतो हा घड कॉम्पॅक्ट असल्यामुळं मी तो घेणार नाही, असं कोणी म्हटलं का? त्याला त्या खालच्या शिबडीत ते चालून जातात. आणि इलॉंगेटेडमध्ये डोमेस्टिक मार्केटला मनाला मनी लागतो, तर तो ठेवा. ह्या थिनिंगमध्ये लॉसेस करू नका. सूप देण्याचे ते नंतरचा विषय. शेप द्यायचा घडाला, पाणी उतरल्यानंतर द्यायचा. शेंडा मारायचा, पाणी उतरल्यानंतर मारायचा. मस्तपैकी त्याचं किती माल आहे आपल्याकडे बघायचं, त्याचं माप एक डिसाईड करायचं आणि शेंडा किंवा वरच्या पाकळी मारायच्या. मगाशी मी जर सांगितलं की ही गल्लत ह्या वर्षी व्हायला नको. आणि हा जो फोटो आहे हा माझ्या बागेतला 2007 सालचा फोटो आहे. मी जे तुम्हाला सांगितलं ना, हा 2007चा फोटो आहे, माझ्या बागेतला आहे. सोनाका व्हरायटी. तो RS आहे ना, RS बांगलाचा व्यापारी गेला, आता वारला तो 2 वर्षापूर्वी. शादाबचे वडील ते माझ्याकडे आले होते. अरे विजय, तेरा काम नहीं है खेती करना, तू निकल जा बाहर, तेरे पिताजी की गलत डिसीजन है तुझे खेती में बुलाया. म्हटलं क्यों? तो म्हणे अरे ऐसा कभी हमने देखा ही नहीं. ठीक आहे म्हटलं, सीख रहा हूं मैं अभी तक. तर हे पिज्जाचे डोसेस चुकल्यामुळं कृपया हा बाग कोणाकडे तयार करू नका, होऊ देऊ नका. खूप जणांकडे अनुभव आलेले मला माहिती आहे, कोणी बोलून दाखवत नाही, पण येतात. जर पिज्जाचा हे ड्रॅगोमीटची स्लाईड आहेत खरं. तर जर पिज्जाचा उपयोग चुकला तर ही अशी परिस्थिती होऊ शकते. बरोबर की नाही? शाईन मस्कत आहे, 2 वर्षापूर्वीची मार्केटला बघितलेली. त्यात पण क्रॅकिंग दिसते इथं. त्यात पण हे बघा इथे. कदाचित नंतरच्या पोस्ट हार्वेस्ट नंतरचं जे काही मॅनेजमेंट असेल ना कुलिंग चेनचं, त्याचे असू शकते कदाचित, माहीत नाही. यशस्वी द्राक्ष बागेदार होण्यासाठी शेतीला व्यवसाय म्हणून स्वीकारा. चांगल्या प्रॅक्टिसेस अवगत करा. प्रमोशन ॲक्टिव्हिटी आहे द्राक्षाच्या, त्या करा. कोणी येऊन आपल्या घरून द्राक्ष घेऊन जाणार नाही. आपल्याला मार्केटपर्यंत जावं लागेल, लोकांना खा म्हणून सांगावं लागेल, का खा म्हणून हे पण सांगावं लागणार आहेत. एज्युकेशन, स्वतःचा अभ्यास करा.
IQ माहितीवरती जाऊ नका. द्राक्ष बागेत आहे ना IQ माहिती नुकसान होणार. जो खालचा वर्ग आहे ना, मी काय म्हणत असतो, जो 1, 2, 3 एकरावाला वर्ग आज 100% कन्फ्यूज आहे. 100% कन्फ्यूज आहे. आणि हाच वर्ग मागच्या आमच्या वडिलांच्या पिढीचा होता. एखादा एकर, बिगाभर, 2 बिघे, 4 बिघे एवढी शेती असताना त्यांनी कशी वाढवली? अभ्यास करून वाढवली, कन्फ्युजन होऊन नाही वाढवली. त्यांना जिथं काही एखादी गोष्ट ऐकायला मिळेल, आज विजय मोहितेंनी असं सांगितलं, जाऊन लगेच राबवलं नाही, त्यांनी करून बघितलं, याच्यात खरोखर आहेत का ते. तर आपण पण प्रयोग करायचं शिका. एवढी मोठी लॅब आहे आपल्याकडे, तर आपण निश्चितच प्रयोग केले पाहिजेत. स्काउटिंग सवय लावा. सकाळी उठले जरा बागेत फिरून आणि स्काउटिंग करा. माझ्याकडे आज काय दिसतंय. बराच वेळ स्काउटिंग होत नाही. आपण म्हणतो अचानक काल डावणी नव्हता, आज डावणी दिसायला लागला. आपण नीट स्काउटिंग केलं नाही. काल थ्रिप्स नव्हते, आज दिसायला लागले. तसं नाही होत. तर आपण फिरत नाही, बघत नाही. त्यामुळं त्यानंतर सिलेक्शन करा प्रॉपर केमिकलचं, आणि मग त्याचं ॲप्लिकेशन करून आणि मग ऑब्झर्वेशन घ्या. बरोबर. लेबर मॅनेजमेंट आणि हँडलिंग खूप महत्त्वाचं आहे. रेकॉर्ड किपिंग मागच्या वेळेस सांगितलं होतं, तुमचे रेकॉर्ड जरा व्यवस्थित ठेवत चला, की जेणेकरून आपण तोच विषय ना, बोर्ड कसा मारून काय घालू त्याच्यामध्ये, मागच्या वर्षी लिहिलेलंच नाही, त्यामुळे परत यावर्षी विचारावं लागतं. तीच गोष्ट परत पुढच्या वेळेस विचारावं लागते. फायनान्शियल लिटरसी हा महत्त्वाचा विषय. मॅनेजमेंट करायला शिका, पण आता सेल्फ कॉन्फिडन्स पाहिजेत. आज सगळीकडे ऐकू राहिलो, माल निघल का. थोडासा कॉन्फिडन्स ठेवा आणि सत्य परिस्थितीची लक्षात घ्या. मे एंडला सुद्धा वारे फिरले, ढगाळ वातावरण आलं, पाऊस झाले, जुलैमध्ये खूप चांगलं वातावरण गेलं, तरी आपल्याकडे माल कमी निघालेले आहेत. ॲक्सेप्ट करा. पण 5 घड असतील ना, तरी ते यावर्षी जोपासा. ते तुम्हाला मार्केट देऊन जातील. बरोबर. आणि हे 5, 10, 15 जे घड आहेत ना, याच्यासाठी ESS वापरू नका. हाताने डिपिंग करा. डबल टिबल रेट माल देऊन जातील यावर्षी. माल आहे तर माल आहे. 5 घड असले तरी त्याचं काम करून जातील ते. आणि 5 घड सांभाळणं आणि नाही सांभाळणं खर्च सारखाच लागणार आहे. आणि नाही सांभाळले ना, ते घड पुढच्या वर्षी जास्त, ते झाड आहेत ना, तो बाग, तो पुढच्या वर्षी जास्त त्रास देणार आहेत. आपण म्हणतो ना, लय मांदाळलं आहे. का मांदाळले? मागच्या वर्षी त्याचा मालच नव्हता. या स्टेजेस आहे काय, एक सारांश याचा, शेती हा आपला व्यवसाय, हा आपला धर्म आहे, आणि ग्राहक ही देवता आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. हा फोटो आहे ना, हा झोपताना थोडासा डोळ्यासमोर आणा. काही महत्त्वाचे मुद्दे मी आणलेले आहेत, कदाचित सुटले असतील तर त्यामधून घ्या. तर फेल काढणाऱ्यांना मी सांगितलेलंच आहे. एक जो मागाचा जो विषय मी सांगितला आहे, की माल फ्लड वगैरे काही होणार नाही, पोळा वगैरे काही होणार नाही आहे, त्यामुळं काही करू नका. योग्य वापसा आल्यानंतरच छाटा. त्याच्यानंतर सिंगल घाडाचे सुद्धा यावर्षी आपल्याकडून नुकसान झालं नाही असं नियोजन आपल्याकडून झालं पाहिजे. याचा हात डायमवर घेऊन त्याच्यात बुडून ठेवू नका. बरोबर. नाही तर फ्लावरिंग येणार आहे तर डायमवरमध्ये बुडवा, असं काही करू नका. त्यानंतर फ्लावरिंगमध्ये जर नुकसान होत असेल तर राऊंड व्हरायटीमध्ये जर नुकसान जर होत असेल तर कुठल्याही फ्लावरिंगच्या स्टेजला, बरं का, कुठल्याही फ्लावरिंगच्या स्टेजला CPPO साधारणतः 300 मिली आणि आस्कोन्यूट्री 300 मिली असं जे न घेता रेग्युलर पंपानी स्प्रे द्या. कव्हरेज चांगलं द्या. CPPO 300 मिली, आस्कोन्यूट्री 300 मिली असा एक रेग्युलर स्प्रे द्या. ESS ने देऊ नका.